त्याला आज बनवली मस्त आपण वडापाव बनवलेले आपण नाश्त्यासाठी एकदम मस्त झालेले. जसे आपण बाहेरून आणतो तसेच झालेले. आणि मस्त चटणी पण आपण तयार केलेली आहे. आणि तयार आहे आपला बघा मस्त वडापाव तयार झालेला आहे. आणि चटणी एकदम मस्त कुरकुरीत खमंग जशी बाहेर मिळते ना तशीच आपण बनवलेली आहे. आणि मस्त वडे पण इतके भारी झालेला आहे वडा. आता बघा आपण पाव घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण चटणी टाकायची आहे आणि मस्त त्याच्यात वडा ठेवायचा आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आपला मस्त वडापाव. मध्ये चटणी टाकून घेतलेली आहे आणि बघा मस्त पावमध्ये आपल्याला चटणी टाकून घ्यायची एका साईडला आणि नंतर वडा ठेवायचा आहे. बटाट वडा मस्त तयार केलेला आपण बटाट वडा पण. आणि मस्त अशा प्रकारे आपण हिरवी मिरची पण तळून ठेवू शकता तुम्ही, पण आपण चटणी मस्त तिखट केलेली आहे आणि बटाटा वडा पण मस्त तिखट केलेला आहे, तर हिरव्या मिरचीची गरजच नाही उरली. आणि मस्त तयार झालेले बघा आपला बटाट वडा आणि चटणी. सुरुवातीला बघा मी अर्धा किलो बटाटे घेतले होते आणि ते कुकरमध्ये शिजवून घेतलेले आणि त्याचे आता साल काढून घ्यायचे आपल्याला बटाट्याची. आणि मस्त चटणी तयार करायची सुरुवातीला बटाट्याची. आता सगळे बटाटे आपले सोलून झालेले. आता स्मॅचरने आपल्याला ते हे करून घ्यायचे. सुरुवातीला बघा मी आलं लसूण आहे ना ते खलबत्त्यात ठेचून घेतलेले आहे आणि स्मॅचरने बघा आपण बटाटे असे करून घ्यायचे आपल्याला सगळे, म्हणजे बटाटा वडा मस्त तयार होईल आपला. स्मॅच करून घेतले आपण सगळे बटाटे. आणि आता इकडे आपल्याला कढई ठेवून मग त्याच्यामध्ये आपण चटणी बनवून घ्यायची आहे. तर मी चटणीच्या वेळेसच कढईमध्ये तेल टाकलं, कढीपत्ता, हिरवी मिरची पण ठेचून घेतलेली मी, आलं लसूण पण टाकला, राई पण टाकली, पण त्याचा ते व्हिडिओच बंद होता त्याच्यामुळे ते दिसलं तुम्हाला दाखवता येणार नाही. तर डायरेक्ट मी बटाटे टाकल्यानंतरच माझं लक्ष गेलं मोबाईलकडे, कारण मोबाईल बंद झालेला होता. आणि बघा आता मस्त आपल्याला हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि छान मस्त बटाटावड्याची चटणी तयार करून घ्यायची आपल्याला. आता मस्त कोथिंबीर टाकायची भरपूर, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यात आणि छान बटाटावड्याची चटणी तयार करून घ्यायची आपल्याला. मस्त परतून घ्यायची, सगळं हळद वगैरे सगळं मसाला त्याला लागला पाहिजे. आणि आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला बटाट्याची चटणी आणि ती गार होण्यासाठी थोड्या वेळ ठेवायची फॅनखाली. मग नंतर आपल्याला बटाटा वडा तयार करायची आहे. आता आपल्याला ही गार होण्यासाठी ठेवायचं आहे ताटामध्ये. तोपर्यंत आपण मस्त एक बाऊल घेतलेले आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे. अगोदर मी मस्त चटणी तयार करून घेतलेली आहे आणि तेच बाऊल घेतलेलं आहे मी काचेचं. आणि नंतर बटाटा वड्याचं मी बॅटर टाकलेलं आहे. आता 2 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला, मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद टाकून घेतलेली आहे आणि मस्त पाणी टाकून त्याचं बॅटर छान बनवायचं आपल्याला. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, म्हणजे जसं बटाटा वड्याला लागतं तसं बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला. आता बघा चटणी पण गार झालेली आहे. आता मस्त त्याचे आपल्याला हे करून घ्यायचे बटाटा वड्यासाठी. थोडीशी अशी चपटेच केलेली आहे मी. जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, मीडियम केलेले आहे मी. सगळे आपल्याला असे बटाटे वडे करून घ्यायचे बघा बटाट्याचे चटणीचे.
आणि नंतर मस्त डाळीच्या पिठात बुडवून त्याचे बटाटवडे तयार करायचे आपल्याला. मस्त तळून घ्यायचे छानपैकी. आता एक दुसरं ताटात आपल्याला ते सगळे ठेवून घ्यायचे. सगळं आपण करून घेतलेले आहे बटाट्यात टिक्क्या मस्त. आणि आता बघा बेसन पिठाचं बॅटर घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बुडून मस्त इकडे कढईमध्ये तेल पण तापलेलं आहे आपलं तळण्यासाठी. आणि मस्त असे आता टाकायचे बघा तेलामध्ये. आता दुसरा पण टाकलेला आपण बटाटवडा. छान तळून घ्यायचे बघा आपले बटाटवडे मस्त दोन्ही बाजूनी. आता काढून घ्यायचे आपल्याला. तळून झाले मस्त दोन्ही बाजूनी बटाटवडे बघा मस्त झालेले. आणि काढून घ्यायचे एका ताटामध्ये. परत दुसरे टाकून घ्यायचे आपल्याला सगळे. आता काढून घेतले बघा एका ताटामध्ये. आता परत टाकून घ्यायचे आपल्याला बटाटवडा. आता ही पण मस्त तळून झालेली बघा. ही पण ताटात काढून घ्यायची. आणि आता आपल्याला चटणी तयार करायची मस्त खाण्यासाठी. जशी चटणी बाहेर मिळते ना. बाऊल घेतलेले काचेचं. त्याच्यामध्ये 1 वाटी घेतलेलं मी डाळीचं पीठ. आणि मीठ टाकलेले चवीनुसार. आणि मस्त आपल्याला
हे तळून घ्यायचं असं. कढईमध्ये तेल पण ठेवलेले आपण आणि हाताने मस्त असे कसे पण आकाराचे टाकायचे आणि मस्त चटणी तयार करायची. कोणी भजीसारखी करतात, कोणी हाताला जसे जमेल तसं टाकतं. आता तेल तापलेले आहे बघा, मी अशा प्रकारे टाकले बघा. आणि मस्त चटणी आपण तयार करायची आपल्याला. वडापावची चटणी एकदम खमंग कुरकुरीत तिखट एकदम. आणि छान तळून घ्यायची आपल्याला. आपण याला भजी पण म्हणता येईल. चांगले असे कडक तळून घ्यायचे म्हणजे चटणी बी अशी खमंग कुरकुरीत होते मस्त. आता छान तळून झालेले बघा, एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला. लसूण पण घेतलेला आहे भरपूर, तो पण तळून घ्यायचा आपल्याला. फक्त याच्यामध्ये लसूण मीठ आणि हे असतं, त्याच्यामुळे मस्त चटणी तयार होते एकदम. आता बघा चटणीसाठी सगळं तळून झालेली आहे भजी आपली. आता लसूण टाकलेलं आहे बघा मी, तो पण तळून घ्यायचा आपल्याला. तो पण मस्त असा लालसर तळून घ्यायचा. चटणीला मस्त टेस्ट येते मस्त. लसूण आणि हे सगळं काढून मग आता आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. बेसन भजी आणि लसूण मस्त, त्याच्यामध्ये लाल तिखट ते सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. मीठ टाकायचं आणि मस्त चटणी तयार करायची आपल्याला पावामध्ये टाकण्यासाठी. आणि मस्त मिक्सरमधून काढलेली बघा मी सगळी चटणी. आणि मस्त पाव घ्यायचा, त्याच्यामध्ये चटणी आणि बटाटावडा ठेवायचा आणि मस्त खाण्यासाठी तयार आहे आपला वडापाव. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.